नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर मंडळी, उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्याच्या दरम्यान कोकणामध्ये आहे ना अनेक अशी मस्तपैकी रानमेळाची फळं मिळतात. कोकम, आंबा, जांभूळ, आटकं, करवंद. आज आपण खास करवंदाचं लोणचं बनवतो आहे ना. आपण कालच परवा जे काही करवंद आणली आहेत त्याचं मस्तपैकी छान असं आमच्या गावठी पद्धतीत रोजचं खायला लोणचं कसं बनवतात हे या व्हिडिओमध्ये दाखवूया. विहाची काय मस्ती थांबणार नाही, तर विहाला थोडीशी मस्ती करू द्या. आपण थोडंसं लोणचं कसं बनवतात ना ते पाहून घेऊया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी, घरापाठीमागे आलोय आणि बघा आता आपण करवंद जी काल घेऊन आलोय ती मस्तपैकी सोनालीने धुवून घेतली आणि थोडंसं कपड्यामध्ये पुसून घ्यायचं. आता फक्त कापून घेणार आहेस ना. हा 2 ते 3 दिवसाचा व्हिडिओ आहे. जो लोणचं बनवण्याची प्रोसेस आहे ती सगळी तुम्हाला दाखवणार आहे. काही करवंद पिकली आहेत त्याच्यामुळे आम्ही आहे ना थोडीशी मोजकीच घेतलीत, कारण करवंद आता ना पिकायला लागलेत. गडबडीत आपल्याला लोणचं बनवायचं राहून गेलं. चला पहिलं काय करणार आहेस? पुसून घेते. सुकून घ्यायची ना असं. हा, कपड्यामध्ये छानपैकी. आता पाण्यामध्ये थोडंसं कसं चीक आणि कचरा असतो ना त्याच्यामुळे हे बघा पाण्यामध्ये धुवून घेतले स्वच्छ आणि आता त्याला मस्तपैकी कपड्याने पुसून घेतोय. आणि मग काय मध्येच कापायचं ना. बारीक करायचं असतं बारीक पण करू शकता, 4 फोडी पण करू शकता, पण आता करवंद छोटे असल्यामुळे 2 फोडी करतो आपण. अख्खे पण ठेवू शकता, पण ते मसाला आतमध्ये मुरायला पाहिजे त्याच्यामुळे आपण मध्ये अर्धा कापून घेणार आहोत. आता मी करवंद कापून घेते. अच्छा, मध्येच 2 फोडी करणार ना असं, मध्ये कापून असं. चला पटापट कापून घेऊया आणि याच्यानंतर काय करायचं ते देखील सांगूया. हळद मीठ लावून थोडा वेळ सुकू द्यायचं. चला करवंद मस्तपैकी अशी कापून घ्यायची आहेत आणि नंतर याला काय हळद आणि मीठ लावून ठेवायचं ना. एक रात्र किंवा एक 4-5 तास तरी आपण ठेवलं तरी चालतं. गेल्या वर्षी आपण कैरीचं लोणचं बनवलेलं, बरोबर ना. चला हे पटापट मस्त झालेलं. आणि इव्हन मसाला पण कसा बनवतात ना ते देखील तुम्हाला दाखवूया पटकन हा याच व्हिडिओमध्ये. आता बघा अशा फोडी करून घ्यायच्यात, पटापट कापून घेऊया. आणि ही मुलं आम्ही लोणचं कसं बनवतो ते बघायला आलेत. हे मुंबईकर आहेत, हा गावाला आहे. तर लोणचं हवंय का तुम्हाला? नको? लोणचं खाताव का तुम्ही? मी खातो. हा, चला पटापट कापून घेऊया. हे बघा अशी बारीक फोडी करून घेतल्यात. करवंदाचं लोणचं देखील खायला अप्रतिम लागतं, जसं कैरीचं आहे ना. कैरीचं काय झालं होतं गेल्या वेळी, मस्त झालं होतं, लगेच संपलं पण. चला यावर्षी करवंद आम्हाला तेवढी भरपूर नाही मिळाले, पिकायला लागले त्याच्यामुळे आम्ही थोडीच आणले. उगाच आपला मसाला फुकट न जावा याच्यासाठी आम्ही थोडंसं यावेळी प्रयोग करतोय. इकडे बघा फणस उतरवला जातोय. किती काढलेत मग फणस? फणस किती काढलेत? मुंबईत न्यायला फणस काढतायत. चला इथे खायला चला खा. आपण पण घरापाठीमागे लोणचं बनवायचं सगळंच तयारी करतोय. इकडे विहा पण आली आहे हळदीचा डबा घेऊन आणि सगळ्या मीठ आणि हळद टाकले. उघडायला सांगते दादा, उघडून दे. विहाची मस्ती जाम भारी. विहा बघा, हे बघा काय करते, हळद टाकते आणि कपड्यांना पण लावते. चला झाले ना ऑलमोस्ट. हा चला कटिंग छानपैकी झाल्यात. चला एवढे बघा, एवढे पीस झालेत. आपण एक छोटीशी बरणी बनवणार आहोत लोणच्याची. आता याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचंय आणि लावून ठेवायचं त्याला. ओव्हरनाईट ठेवा किंवा मग 5-6 तास ठेवलं तरी त्याला पाणी सुटतं मग. तर आता मीठ टाकायचंय. मीठ तुम्ही जाडं वापरलं तरी चालेल. थोडंसं मीठ 2 चमचे टाकलेत आपण आणि मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा चांगलं लागलं पाहिजे. असं छानपैकी हळद आणि मीठ लावून घ्यायचंय. झालं ना? हो झालं. आता याला पण थोडा वेळ म्हणजे 6 ते 7 तास तरी ठेवूया किंवा ओव्हरनाईट ठेवूया. याला थोडंसं पाणी सुटेल आणि त्याच्यानंतर पाणी गाळून घेऊन याला सुकवायचं थोड्या वेळासाठी, 2 ते 3 तासासाठी. आणि नंतर लगेच तुम्ही थंड करून त्याला मसाला वगैरे लावून लोणचं वगैरे बनवू शकता. तिला तर मीठ टाकायचं बाकी होतं. चला झालं. चला आता बंद करा. चला हात धुवून घे. मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि बघा इकडे आम्ही आंब्याची सालं वगैरे सुकत घातली आहेत. त्याचबरोबर आता हे बघा आपण कालची करवंद कापलेली आणि हळद मीठ लावून ठेवलेलं त्याला बघा मस्त असं पाणी सुटलंय. आता हे पाणी गाळून
याला सोनाली काय सुकायला करणार? ठेवते. सुकायला ठेवणार आहेस. चला चाळून घेतले. सुकायला पण 2 तास खूप आहेत ना? हो. बरोबर. चला हे सुकल्यानंतर तुम्हाला आम्ही लोणच्याचा मसाला दाखवणार आहोत. हे बघा अशी छानपैकी करवंद सुकत घालतोय. पाणी नाही घ्यायचं ना सोनाली? नाही, अजून थोडी हवी होती ना. तर हे बघा मस्त छान अशी चला आता हे उन्हात उन्हात सुकत ठेवते घालूया. सुकत. हार्डली 2 ते 3 तास सुकत घालायचं कारण ऊन भरपूर आहे ना. हो, भरपूर आहे. तर मंडळी खरं तर आम्ही करवंदाच्या लोणच्यासाठी आहे ना फोडी कापून ठेवल्या तर छानपैकी सुकल्या. सुकले आहेत, हो. आम्ही जवळजवळ 5-6 तास तरी उन्हामध्ये सुकवलं त्याला. पाणी पण सुटलेलं त्याला पण मस्तपैकी छान अशी सुकल्या. आता मसाल्याची तयारी ना. हो, मसाला. मसाला करण्यासाठी काय करतेस? 1 वाटी बडीशेप घेतली, बरं. 1 वाटी धने घेतले हा आणि थोडंसं ओवा घेतलाय, थोडासा हा जिरं घेतलंय थोडं हा. आणि मेथी दाणे घेतलेत आणि हिंग. अच्छा हे सगळं आता भाजून घेऊया. बरं. आणि इतर उर्वरित जे तिखट वगैरे मीठ आहे ते? हो, तिखट, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि थोडा गूळ घ्यायचा. हा म्हणजे एवढाच मसाला वापरणार? हो. बाहेर बाजारातला मसाला आपण वापरणार नाही? नाही. बरं. मसाला तयार करून घेऊया. पहिली बडीशेप घेते. अच्छा पहिली बडीशेप घेतली आहे. 1 बाय 1 भाजून घ्यायचं आहे का? हो, थोडं भाजून थोडं. घ्यायचं थोडं थोडं. बरं. जास्त पण काळं नाही करायचं, लालसर असं थोडं करायचं. टाकलाय. अच्छा तवा तापलाय छान असा. मसाले असे मस्तपैकी परतवून भाजून घेतल्यानंतर घ्यायचे. त्याचे भाजून घेतले किंवा परतवून घेतले तर त्याचा सुगंध पण भारी येतो ना. हो. हा. चला. थोडीशी लालसर झालेली आहे. त्या बडीशेप भाजून झाले, काढून घेते. बरं. एकदम अशी लाल पण नाही केली. पण सुगंध भारी येतोय. हो. आता काय टाकणार आहेस? धने. धणे. धणे पण मस्तपैकी छान असे भाजून घ्यायचे. हो. हा धणे असे तव्यावरती भाजलेत ना की त्याचा सुगंध ना नक्कीच दुसऱ्या घरात जायचं राहणारच नाही. एवढ्या धण्याला सुगंध येतो जेव्हा तुम्ही तव्यावरती वगैरे भाजता. मस्त. चला धने मस्तपैकी छान असे भाजून झालेत. हा धण्याचा सुगंध भारी सुटलाय बघा. आता थोडस जिरं घेते. जिरं टाकलंय. बरं आपण हे प्रमाण आहे ना अंदाज पंचे घेतलाय ना. हो. असं काही फिक्स नाहीये. आम्हाला जे वाटलं तसं आपण हे घेतलेलं आपण आहे. काही जास्त नाही घातलं, हा. थोडंसं. कारण आपल्याला करवंद थोडीशी कमीच मिळाली यावेळी. पिकायला लागलेत. कच्ची करवंद आता नाही आहेत. जिरं पण झालं. जिरं पण झालं असतं बघा. तडतड 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 जिऱ्याचा एक म्हणतात ना आवाज येतो. आता ओवा आणि मेथी मेथी एकत्रच घेते. एकत्र घेतलंय. आता खरं तर हिंगाचे खडे टाकले. हिंगाचे खडे आपण मस्तपैकी आणले होते बाजारातून. ते थोडेसे गरम करून घ्यायचे नॉर्मल. बरं हे थोडेसे फुटायला कडक असतात तर तुम्हाला मस्तपैकी दगडाने किंवा मग खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यावे लागतात हे. पण हे खडे असेच तुकडे तुकडे टाकले तर लोणच्यामध्ये सुगंध आणि म्हणजे चव पण भारी येते. आता सगळेच मसाले भाजून झालेत. आता फायनली राईची डाळ. राईची डाळ ह्या लोणच्यामधलं मेन साहित्य, मेन इन्ग्रेडियंट्स काय म्हणतात ना ते पटकन भाजून घ्यायचंय. कारण राई भाजायला वेळ नाही लागत. कारण कसं आहे बारीक असते त्याच्यामुळे पटकन अशीच तव्यावर परतून घ्यायची असते बघा.
हे बघा थोडेसे लगेच कावणते, म्हणून जास्त तवा गरम असेल तर पटकन भाजून घ्यायचे. आता बघा हे बघा असं छान अशी भाजली गेली आहे. सोनाली, आता हे सगळे मसाले मिक्सरला वाटून घेशील ना? हो. बारीक की एकदम बारीक दरदरीत? नाही करायचंय, हा, थोडं जाडच ठेवायचं, बरं. जाडसर असं. दरदरीत ठेवायचे. आता हे सगळे मसाले मिक्स करून इव्हन हिंगाचा खडा पण भाजून घ्यायचा. मग याच्यात पण मीठ टाकायचं की नंतर वरून मीठ टाकायचं? नंतर टाकायचं. नंतर टाकायचं. चला, हा मंडळी बघा, आम्ही मसाल्याचं साहित्य अंदाजाने घेतलंय. जर मसाला जास्त झाला तर मग आम्ही याला आंब्याच्या लोणच्यामध्ये वापरणार आहोत. पण आज आपण करवंदाच्या लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार केलाय. करवंदाच्या लोणच्यासाठी आणि आंब्याच्या लोणच्यासाठी आम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने मसाला बनवतो, हो. बरोबर ना? हो. चला बारीक करून घेऊया. सुनील, आता काय तेल गरम करायला तेल ठेवलं? गरम करायला ठेवलं. गरम तेल थंड गरम करून नाही, ओतायचं? थंड करून ओतायचं. अच्छा, थोडस हो, गरम पण चांगलं, करायचं. थोडंसं नाही, चांगलं गरम करून घ्यायचं एकदम. बरोबर, सोन्याला घाम आलाय कारण गरम भरपूर होत आहे. चला बघा, आपण असं मस्त की तेल घेतलंय. हे अंदाजाने देखील तुम्ही घेऊ शकता, उरलं तर तुम्ही परत एकदा जेवणात वगैरे वापरू शकता. चला, तेल गरम करायला ठेवलंय आणि आता मसाला पण आपला तयार आहे. चला मंडळी, लोणच्यासाठी जेमतेम आमची सगळीच तयारी झाली आहे. आता हा मसाला बघा कसा मस्त झालाय, सुगंध पण भारी येतोय ना? हा, आणि ही करवंद बघा मस्तपैकी सुकून घेतली, थोडीशी आहे पण नक्कीच मसाला उरला तर मग कैरीचं लोणचं पण बनवूया. चला, आता काय काय साहित्य घेतलंयस आता? मसाला, हा, 1 चमचा तिखट घेतलंय, हळद. थोडीशी हळद घेतले, मीठ आणि थोडा गूळ घेतलाय. अच्छा, इकडे तापवलेलं तेल जे थंड केलंय. चला सुरुवात करूया मग सगळं मिक्स करायला. दरदरीत मसाला वाटलायस ना? चला, मसाला मस्तपैकी घेतलाय. आता हळद, तिखट आणि मीठ घेतलंय. सो आपल्याला जास्त रंग पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही बेडगी मिरचीचं तिखट टाकू शकता. आपण थोडंसंच घेतलंय. आपल्याला रंगाशी तेवढं काय हे नाही, पण नक्कीच खायला लाल लाल असं दिसलं लोणचं की मस्तपैकी असं तोंडाला पाणी सुटतं. आता काय टाकतेस? गूळ घेते थोडासा गूळ. सगळा नाही घेते, नाही हा. खूप गोड व्हायचं. खूप गोड व्हायचं. चला, मिक्स करते. अच्छा, एकजीव करून घेतेस. असं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं ना? हो. आता हळूहळू वरून तेल ओतायचं. आता याच्यामध्ये, या मसाल्यामध्ये तेल घेते थोडं थोडं. अच्छा, थोडं थोडं घेऊन मिक्स करायचं ना? हो. चला, आता आपण याच्यामध्ये करवंद टाकले आहेत आणि मस्तपैकी एकजीव करून घेतोय. हे बघा, असं थोडा वेळ आपण याला असंच ठेवून देऊया. नंतर मग बर्नीमध्ये मुरायला, इव्हन डायरेक्ट पण भरू शकतो ना सोनाली? हो, झालं आता. झालं. आता पण मुरायला थोडंसं भांड्यामध्ये ठेवूया, एक तास तरी मुरायला ठेवूया आणि नंतर मग बर्नीमध्ये भरून उद्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची चव सांगूया. पण मला हातावरती दे ना, थोडंसं हातावरती बघूया घेऊन कसं झालंय. खरं तर तुम्ही लोणचं तयार केलंय ना, चव बघितलीत ना तर तुम्हाला चव कळणार नाही. कारण का, हे सगळेच मसाले मुरायला जवळजवळ 1 ते 2 दिवस जातात. त्याच्यामुळे लोणच्याचं तर मस्तच झालंय. थोडंसं तिखटपणा पण आलाय, पण बाकी सगळे मसाले मुरायला आहे ना वेळ जातो. थोडंसं आम्ही गूळ टाकतोय, तिखट झालंय त्याच्यामुळे. चला, फायनली आपलं लोणचं तयार झालंय. याला आपण मुरायला 1 तास ठेवूया, त्याच्यानंतर बर्नीमध्ये ठेवूया. तर मंडळी, गावाकडे असा रानमेवा मिळतो आणि त्याचं मस्तपैकी काय असं लोणचं, मुरंबा वगैरे किंवा मग कैरीचं पन्ह, अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण लोणचं हे आवर्जून होऊ शकतं आणि करवंद फ्री ऑफ कॉस्ट आहेत. आणि निसर्ग आपल्याला भरभरून देतो ना, त्याचंच हे उदाहरण आहे. आणि त्याचं मस्तपैकी असं म्हणतात ना, लोणचं तर अप्रतिम झालं आहे. 2 दिवसांनी त्याची चव देखील आहे ना, आता हळूहळू जसं दिवस वाढत जातील तशी या लोणच्याची चव वाढत जाईल. तर मंडळी, तुम्ही देखील यावर्षी कोणतं लोणचं घातलंय, करवंदाचं की कैरीचं, आवर्जून कमेंट करून सांगा. चला मंडळी, तुर्तास व्हिडिओ इथे संपतोय. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, भरभरून कमेंट करा आणि काही सूचना असतील तर कमेंटच्या माध्यमातून सांगा. चला, भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. येवा कोकण आपलंच असा. काळजी घ्या.